6 वाजता आलोय आम्ही 6 वाजता आलोय. जागा असते ना, तो माणूस जागा काढून जातो की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय. क्रांतीवीर महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा हॅलो. ह्याच्या संदर्भात द्या ना, अन्याय काय झाला सर्वांना सप्रेम जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. आज आपण देवाची उरुळी या गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ही जागा या गावामध्ये सर्वे नंबर 223/1/1 ही मुळात या बहुले जे कुटुंब आहे या गावकरी जे आहेत बहुले इथली महारवतनाचं एक क्षेत्र आहे आणि या महारवतनाच्या क्षेत्रामध्ये इथले जे काही गावकरी आहेत अजय होळकर नामक जे काही व्यक्ती आहेत हे जाणीवपूर्वक या ठिकाणी ताबा घेण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी करत आहेत. या महारवतनाच्या क्षेत्रामध्ये बहुले परिवाराने एक बुद्ध मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मागे या ठिकाणी बुद्धविहार त्या ठिकाणी चालू केलं आणि या बुद्धविहारामध्ये काल आपण पाहिलं की संपूर्ण भारतामध्ये जगामध्ये बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून सगळीकडे एका चांगल्या पद्धतीने बौद्ध पौर्णिमा साजरी केली. परंतु त्याच दिवशी या बौद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून बहुले परिवाराने या बुद्धविहारामध्ये या तथागत भगवान बुद्धाची मूर्तीची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न म्हणजे एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी केला. भगवान गौतम बुद्ध असतील, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि महापुरुष या सर्वांच्या प्रतिमा त्या ठिकाणी लावून पूजा केली आणि काल त्या ठिकाणी या अत्यंत चांगल्या पद्धतीने सुंदर असा कार्यक्रम झाला. परंतु काल सगळीकडे बुद्ध पौर्णिमा दिमाखात साजरी झाली आणि रात्री मात्र या ठिकाणाहून समाजकंटकांनी या ठिकाणाहून आमची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्याचप्रमाणे इथं असलेले झेंडे हे सगळे रात्रीच्या रात्री इथलं लॉक तोडून या बुद्धविहारातून चोरी गेलेलं आहे. याचा पोलीस प्रशासनाने या ठिकाणी सखोल असा तपास करावा अशी मागणी या बहुले कुटुंबाच्या वतीने होते. त्याच पद्धतीने हा जो काय अजय होळकर नामक जो काही व्यक्ती आहे ज्यांनी या ठिकाणी ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या सांगण्यावरून या सर्व गोष्टी या ठिकाणी होत आहे असा आरोप इथल्या बहुले कुटुंबाचा आणि इथल्या गावकऱ्यांचा आहे आणि याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि त्याला पाठीशी घालणारे सुद्धा या ठिकाणी काही पोलीस अधिकारी आहेत असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. ते लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय शशिकांत चव्हाण साहेब यांच्यावरती त्या ठिकाणी संशय त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय की ते जाणीवपूर्वक हा जो काही होळकर आहे त्याला त्या ठिकाणी पाठीशी वारंवार घालतायत. आत्तापर्यंत या जमिनीच्या संदर्भात किंवा या बुद्धविहाराच्या संदर्भात किंवा इथं जर हे शेतकरी इथं जेवण करत असतील तरीसुद्धा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने धमकावून त्या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न करून वेगवेगळी गावाबाहेरील लोक त्या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाची लोक त्या ठिकाणी आणली जातात, महिला आणल्या जातात आणि त्यांना त्या ठिकाणी मारहाण करून यांच्यावरतीच पुन्हा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न यापूर्वी झालेले आहेत. या संदर्भात वारंवार त्या ठिकाणी तक्रारी दाखल करून सुद्धा शशिकांत चव्हाण हे जे काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे आहेत ते जाणीवपूर्वक इथले या महारवतनाचे जे काही मूळ वतनदार आहेत यांना त्या ठिकाणी गुन्हेगार ठरवतात आणि वारंवार देतात आणि जे काही गुन्हे करण्याचा प्रयत्न हा अजय होळकर आणि त्याचे संबंधित जे काही लोक असतील यांना कायम पाठीशी घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करत आहेत. एकच मिनिट.